दरम्यान माजी खासदार नवनीत राणा यांनी अबू आझमींवर सडकून टीका केली। अबू आझमी यांनी जे वक्तव्य केले त्यानंतर फडणवीसांनी आणि सरकारने अबू आझमींना अधिवेशनातून बाहेर काढण्याचं काम केलं। पण सरकारला अजून एक विनंती आहे की ज्या पद्धतीने औरंगजेबाचे विचार आमच्या महाराष्ट्राला चालत नाही त्याच पद्धतीने संभाजीनगरमधील औरंगजेबची कबर लवकरात लवकर उखडून महाराष्ट्रातून बाहेर फेकली पाहिजे अशी मागणी नवनीत राणांनी केली आहे। औरंगजेबचे विचार आमच्या महाराष्ट्राला चालत नाही त्याच पद्धतीने जे संभाजीनगरमध्ये जे औरंगजेबची कबर आहे तेही लवकरात लवकर त्याला उखडून या महाराष्ट्रातून बाहेर फेकली पाहिजे। आणि असे जे लोक स्टेटमेंट करणारे आहे आणि ज्यांना या बापावर प्रेम आहे औरंगजेबवर असे लोकांना ही सीख भेटली पाहिजे की महाराष्ट्रामध्ये औरंगजेबची नाही इथे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार चालतात। तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही अबू आझमींना फटकारलंय। समाजवादी पक्ष आझमींची का हकालपट्टी करत नाही असा सवाल त्यांनी केला। अबू आझमींना उत्तर प्रदेशात आणा, त्यांचा आम्ही योग्य उपचार करू असंही योगी म्हणाले। का नेता आपका विधायक घोषणा करो ना, उस कमबख्त को निकालो पार्टी से और उसको एक बार यूपी भेज दीजिए, बाकी उपचार हम अपने आप करवा लेंगे। जो व्यक्ति छत्रपति शिवाजी महाराज की परंपरा पर गौरव की अनुभूति करने की बजाय लज्जा महसूस कर रहा हो और औरंगजेब को अपना नायक मान रहा हो, क्या उसको भारत के अंदर रहने का अधिकार होना चाहिए क्या? यानंतर एक मोठी बातमी आहे। अमृत योजनेच्या घोटाळ्याला एकनाथ शिंदे जबाबदार असल्याचा गौप्यस्फोट विजय वडेट्टीवार यांनी केला। तर अमृत योजनेबाबत एक प्रतिज्ञापत्र सचिव सुजाता सौनिक यांनी उच्च न्यायालयामध्ये दाखल केलंय। सुजाता सौनिक यांनी माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे। हे ॲफिडेव्हिट अमृत योजनेबाबत आहे। तर अमृत योजनेमध्ये 57 लाखांचा घोटाळा झाला असल्याचं या प्रतिज्ञापत्रामध्ये स्पष्ट करण्यात आलंय। याबाबत विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलंय। तर सुजाता सौनिक यांनी थेट एकनाथ शिंदेंवर आरोप केल्यानं खळबळ माजली आहे। यवतमाळमध्ये लाभवले जातात त्याचे मंत्री पालकमंत्री संजय राठोड आहे। तिथे जो काही गैरप्रकार झालाय, ज्या पाईप टाकायला पाहिजे ते न टाकता ज्या सरकारकडून पाईप पुरवला जातो ते न देता त्यामध्ये डायरेक्ट हे घातले की कंत्राटदारांनीच ते खरेदी करावेत आणि कंत्राटदारांनीच ते पाईप टाकावेत। ते डीआय पाईपच्या ठिकाणी दुसरे पाईप टाकले गेलेत आणि यामध्ये जो गैरप्रकार झाला त्यावेळेस कोर्टाने विचारलं की हे सगळ्या गैरप्रकारासाठी जो एक जनहित याचिका टाकली होती तिथल्या एका लोकल माणसानी, त्यावर बोलताना स्पष्टपणे कोर्टाने विचारलं की याला जबाबदार कोण? तर माननीय आमच्या मुख्य सचिवांनी सांगून दिलं की याला जबाबदार माजी मुख्यमंत्री आणि हे ॲफिडेव्हिट दिलं। 1 रुपयाचा घोटाळा सुद्धा घोटाळा असतो, कारण 1-1 रुपयासाठी तुम्ही जबाबदार असता आणि 57 लाख रुपयाचा जर घोटाळा असेल, काही लोक म्हणतील फार कमी आहे, पण काय नसतं, सरकारमध्ये हाही आकडा तसा मोठा आहे आणि असा ॲफिडेव्हिट दिला असेल तर नक्कीच हा फार मोठा विषय, याच्यावर काही ना काहीतरी कारवाई झाली पाहिजे, खोलात जाण्याची जरूरत है। बहुत सारे घोटाले एकनाथ शिंदे के हाथों से ही हुए और अगर आप सही मायने से देखें तो ये सीएम ने एकनाथ शिंदे को भी बर्खास्त करना चाहिए, क्योंकि उनके हाथों से एमएमआरडीए का घोटाला हो, बीएमसी में काफी सारे घोटाले हो, रोड स्कैम हो, सारे तो सारे उन्होंने ही किए। ज्या अर्थी विजय वडेट्टीवार यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी हा आरोप केलाय त्या आरोपात तथ्य असल्याशिवाय ते या महाराष्ट्राच्या सगळ्यांना समजणाऱ्या वाहिन्यांपुढे बोलणार नाही। मुख्य सचिवांनी काय पत्र दिलंय, कशाबद्दल दिलं ते माहिती घेऊ दे। आताच सभागृहामध्ये प्रवेश केलेला आहे, त्याची माहिती घेतो आणि सविस्तर त्याच्याबद्दलची माहिती देतो। अमृत योजनेत जो घोटाळा झाला त्याच्यासाठी एकनाथ शिंदे जबाबदार आहेत? नाही, आम्हाला त्याच्यातलं काय माहित नाही। शेवटी ह्या गोष्टी त्यांनी केलेल्या असल्या तरी अमृत योजना हे काही मंत्री मंजूर करत नाही, शेवटी त्याला प्रधान सचिवापासून या सगळ्या गोष्टी मंजूर केल्या जात असतात। अंमलबजावणी करणं हे फक्त मंत्र्याचं काम असतं, त्यामुळे त्याच्या बोलण्यात मला काय अर्थ वाटत नाही। सचिवांनी असं ॲफिडेव्हिट देणं हे कोणी पाहिलंय? मी तर काही पाहिलं नाही। माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी जो मोठा एकदम गौप्यस्फोट केलेला आहे तो परत एकदा फुसका ठरलेला आहे।
त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की ॲफिडेव्हिट करण्यात आलं, ॲफिडेव्हिटमध्ये माननीय माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवर ठपका ठेवण्यात आलेला आहे, असं कुठेही झालेलं नाही. आज माझ्या हातामध्ये सगळे हे कागदपत्र आहे. ॲफिडेव्हिटमध्ये असं लिहिलेलं आहे की चीफ मिनिस्टर आणि नगरविकास खात्याच्या मंत्र्यांनी तो निर्णय घेतलेला होता. त्यावेळी मुख्यमंत्री हे माननीय देवेंद्रजी फडणवीस होते आणि जरी शिंदे साहेबांची सही नसली तरी देवेंद्रजींनी जो निर्णय घेतलेला होता हा शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय होता आणि ते सगळे पैसे 59 लाख रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्याचवेळी जमा झालेले आहेत. 5/1/2019ला तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक झाली आणि त्याच्यानंतर 2019 नंतर ही सगळी पूर्ण कार्यवाही पूर्ण झालेली आहे.